सन्माननीय विचारमंचासमोरील तुम्ही सारे सन्माननीय ज्ञाते वक्ते आणि रसिक श्रोते हो, नमस्कार. माणूस जेव्हा विकासाच्या टप्प्यात होता तेव्हा अग्नीचा आणि चाकाचा शोध लागला आणि त्यानंतर माणसाने आपल्या विचारांना आणि भावनांना व्यक्त करण्यासाठी शब्दांची निर्मिती केली आणि शब्दांच्या विकासाने खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रगतीला वेग मिळाला. आणि जेव्हा जेव्हा माणूसच माणसावर अत्याचार करायला लागला तेव्हा त्यांनी शब्दांनी आपलं मत व्यक्त केलं. पण ब्रिटिश राजवटीमध्ये असताना जेव्हा तुरुंगाच्या सळई किंवा भिंती सुद्धा त्यांच्या शब्दांना कैद करू शकले नाही, अशा मोहम्मद फैज यांच्या लेखणीतून काही शब्द अवतरले की बोल लफ्ज आजाद है तेरे, बोल की जबा अब तक तेरी है, तेरा सुतवा जिस्म है तेरा, बोल की ये जा अब तक तेरी है. आणि ह्या शब्दांचं मंथन करण्यासाठी मी तुमच्या समोर स्पर्धक कोड क्रमांक A26 विषय मांडतोय, बोल लफ्ज आजाद है तेरे. वपू काळे शब्दांचं वर्णन करताना असं म्हणतात की माणसाचा किंवा यंत्ररूपी माणसाचा जर सॉफ्टी वॉल काय असेल तर ते शब्द आणि संवादच आहे. कारण हे शब्द एखाद्याच्या मनावर मोरपीस फिरवण्यासारखे कधी कधी मधुर भासायला लागतात, तर कधी कट्ट्यात काळजात घुसवावे असे जिव्हारी सुद्धा लागतात. कारण शब्दांना तलवारीची धार असते. या शब्दांचा वापर कधी सत्यासाठी केला जातो किंवा अधर्मावर घात करण्यासाठी केला जातो. आमच्या भारतीय संविधानाने सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये 19वा कलम जे आहे त्या 19व्या कलमामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकार आम्हाला दिलेला आहे. त्यातून आम्ही आमचे विचार आणि आमचे मत मांडू शकतो. भारताचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी विविध चळवळीतून किंवा बौद्धिक आणि न्यायिक चिकित्सांमधून हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मौलिक अधिकार आम्हाला दिलेला आहे. समाजामध्ये ज्यावेळेस अन्याय, अत्याचार, अविषमता या सगळ्या ज्यावेळेस फोपावतात, हा भस्मासूर डोके वर काढतो तेव्हा त्या भस्मासुराच्या हातावर डोक्यावर हात ठेवण्याचं काम हे शब्द करतात आणि त्याला नष्ट करून टाकतात. समाजामध्ये ज्यावेळेस परिवर्तन करण्याची वेळ आली त्यावेळेस ऋषी असतील, महंत असतील, विचारवंत असतील, क्रांतिकारक असतील किंवा साहित्यिक असतील यांनी शब्दांचीच तलवार हातामध्ये घेतली. कृण्वंत विश्वम आर्य म्हणणाऱ्या शब्दांनीच खऱ्या अर्थाने आर्यांनी वेदगर्जना केली होती. हर हर महादेव म्हणतात. तलवार चालवणाऱ्या मावळ्यांच्या हातामध्ये सुद्धा हत्तीचं बळ निर्माण व्हायचं. मैं मेरी झांसी नहीं दूंगी अशा म्हणणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील किंवा तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे सुभाषचंद्र बोस यांचे शब्द असतील. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे सरकारला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळकांचे शब्द असतील किंवा स्वामी विवेकानंदांचे माझ्या अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो या शब्दाने खऱ्या अर्थाने संपूर्ण विश्वाला भारताच्या अलौकिक संस्कृतीची प्रचिती दिली. एवढंच नाही तर ज्यावेळी समाजामध्ये सामाजिक आणि नैतिक मूल्यांचं संवर्धन करण्याची वेळ आली त्यावेळी संतांनी आपल्या साहित्यातून, आपल्या अभंगातून, पोवाड्यातून, कीर्तनातून आणि भजनातून खऱ्या अर्थाने इथे शब्दांची बीजं रोवण्याचं काम केलं. एवढंच नाही, लेखक, साहित्यिक आणि पत्रकारांनी सुद्धा आपल्या लेखनातून आणि पत्रकारितेतून इथे खऱ्या अर्थाने शब्दांचं बीज रोवण्याचं काम केलं. मग आम्ही ज्यावेळेस विदेशामध्ये या गोष्टी पाहायला जातो ना तर विदेशामध्ये अरिस्टॉटलच्या शब्दांनी सिकंदर हातामध्ये तलवार घेऊन जग जिंकायला निघाला होता. लेनिनच्या शब्दांनी रशियामध्ये क्रांती झाली होती. एवढंच नाही तर 1963 मध्ये मार्टिन लुथर किंग यांच्या आय हॅव अ ड्रीम या शब्दांनी बराक ओबामा या वर्णभेदाच्या चक्रव्यूहातून आजाद होतात आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतात. हे सगळं बघितल्यानंतर मग आज समाजामध्ये या शब्दांची ताकद आहे का तर निश्चितच आमच्या मुस्लिम भगिनी सुद्धा से नो टू हिजाब या शब्दांनी खऱ्या अर्थाने त्यांचं मत, त्यांची अभिव्यक्ती व्यक्त करतात. एवढंच नाही तर शेतातला शेतकरी आपल्या अस्तित्वासाठी ज्यावेळेस रस्त्यावर येतो आणि सेव्ह द किसान असं म्हणतो, मला वाटतं खऱ्या अर्थाने शब्दांच्या ताकदीमुळे त्यांना आपलं म्हणणं मांडता येतं. परंतु सुद्धा त्यांनी पेरलेले हे शब्द आज उगवत नाही कारण त्यासाठी असणारी सुपीक बुद्धिमत्ता कुठेतरी व्यवस्थेमध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर सुरेश भटांचे काही वेळ आठवतात की दुनिया पाषाणांची बोलून बदललेली नाही, मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. ज्यावेळेस इथल्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी शब्द ज्यावेळेस पुढे येतात ना तेव्हा या शब्दांना दाबण्याचा, संपवण्याचा आणि चिरडण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. भलेही शब्द खऱ्या अर्थाने आजाद असतील तरी सुद्धा ज्या वेळेस या शब्दांना समाजामध्ये पेरलं जातं त्याला संपवण्याचं काम सुद्धा केलं जातं. मग चले जाओ भारत छोडो ह्या महात्मा गांधींच्या शब्दांना गोळी मारून संपवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांच्या शब्दांना सुद्धा, विवेकी शब्दांना थांबवण्याचा डाव सुद्धा इथे रचला जातो. एवढंच नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते ह्या सॉक्रेटिसांच्या शब्दांना संपवण्यासाठी त्याच्या हातामध्ये विषाचा प्याला दिला जातो. हे सगळं बघितल्यानंतर या शब्दांचे सामर्थ्य आमच्यामध्ये जर आलं तर निश्चितच समाजातील आर्थिक, सामाजिक आणि नैतिक, वैचारिक सर्वच स्वातंत्र्य आमच्या समाजामध्ये मिळून जाईल. या विषयाची व्याप्ती बघत असताना या विषयामध्ये 3 टिंब जे आहेत मला असं वाटतं की शब्दांची चिरंतरता आहे. पण ही चिरंतरता कुठे आहे तर
साहित्यामध्ये आहे, भाषणांमध्ये आहे, लेखांमध्ये आहे, ती जर आम्हाला वेचता आणि वाचता आली तर निश्चितच आमचं स्वातंत्र्य सुद्धा वाचेल एवढा आशावाद इथे बाळगतो. माझ्या हृदयाचे शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू दे आणि या हृदयांच्या विचारातून एक नवी माळ गुंफून दे एवढाच आशावाद. धन्यवाद.